आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा 26 ते 27 कॅमेरे असून त्या पंचांकडून चुक्या होताना सातत्याने आपण पाहिल्यात, परंतु कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाही. परंतु अगदी आपण पाहू शकाल एवढ्या लाऊड वातावरणामध्ये आपले डिसिजन योग्य त्या पद्धतीने पोहोचवलेत. प्रत्येक पंचांचं कौतुक असेल, कारण की रखरखत्या उन्हामध्ये उभं राहणं खाऊ गोष्ट नाहीये. आणि आज गणेशजी धावडे आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. एकीकडे संजयजी भोईर आहेत. सुरुवात होते. अगदी कुठला संघ असेल क्वालिफिकेशनचं तिकीट पटकावेल आणि आज शिमग्याच्या या उत्सवावर कुठला संघ जल्लोष करेल हे सुद्धा पाहणे योग्य. सचिन नुकतेकरिता कॅश प्राइज लागलं जाते. लागोपाठ 3 षटकारांकरिता 500 रुपीचं कॅश प्राइज साईनाथजी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे मिस्टर सुनील धांगडा आहेत, तर कुणाल गवारी त्रिमूर्ती स्पोर्ट्स कर्जून या संघाकडनं रहाटपडा. या अगोदर कुणाल अवेलेबल नव्हते, परंतु आता महत्वाच्या मॅच मध्ये त्याचं उपस्थित होणं हे संघाच्या हिताकरिता, कारण की कुठलाही चांगला खेळाडू जर अवेलेबल नसेल ना तर संघाला त्याचा तोटा हा नेहमीच पाहायला मिळतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला ते क्षेत्ररक्षक स्थित आहेत. चेंडूला उचलून जोपर्यंत फेकी केली जाते तोपर्यंत एक सिंगल येते. 2 षटकार जर येतील तर 200 रुपयांचं कॅश प्राइज साईनाथजी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर जगदीशजी धोडी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा कॅश प्राइज कंटिन्युअसली आहे. लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार, मेडन ओव्हर आणि सलग 3 विकेट करिता 1000 रुपयांचं कॅश प्राइज हे आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातकंडामध्ये महत्वाचा हा झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. ट्वँग ट्वँग मोमेंट. पहिलाच फलंदाज गारद. स्कोरकार्ड बोर्डवर आहे 1 रन्स ऑन गाडी की अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. इथून विकेट मिळाली, महत्वाची विकेट, ज्या रवींद्रने मागच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकाल छाप सोडली होती, तोच बाद झालाय. सुनील बाद झाला. आता रवींद्र धांगडा नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल झाला. यस इट इज गोल्डन विकेट. यस विकेट मिळाली. कमरेवर हात आहे, परंतु अगदी हा डिसिजन मोठ्या फटक्यांचा होता. चुकीचं शॉट सिलेक्शन. खराब चेंडूवर अगदी आपण पाहत आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. बीट झाले आणि त्या दिशेने फ्लाय स्लिप कडे हा रिले झेल टिपलाय. विकेट मिळाली. फलंदाज बाद. खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल, कारण की नुकताच सुनील बाद झाले होते, म्हणून रवींद्र याला थोडंसं कॉन्सन्ट्रेट देऊन खेळणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणून क्रिकेटच्या खेळपट्टीवर प्रत्येक चकाकणारा हे सोनं नाही आहे. म्हणून प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला षटकार चौकार मारता येईल असं नाही. म्हणून आतापर्यंत जो सिंगल डबलला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं ना ते प्राधान्य दिलं नाही आहे. व्हाईस ऑफ किल्टन अजित पवार हे सुद्धा मॅचला ऑनगोईंग पाहत आहेत आणि विशेष करून जयंबे घाटेकर या संघाला शुभेच्छा आल्यात या अंतिम मॅच करिता. थँक्यू सो मच अजित. समोरच्या दिशेने खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा हा प्रयत्न झाला. पहिली धाव प्रत्येक फलंदाजाकरिता खूप महत्वाची आहे, कारण की आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने अगदी 100 शतकं झळकावले, द ग्रेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना सुद्धा 33 वेळा जवळ डकवर बाद व्हावं लागलंय. म्हणून पहिली धाव प्रत्येक फलंदाजाकरिता खूप महत्वाची. एक सिंगल येते. स्ट्राइक रोटेट होते. 2 अंकांवर स्कोर कार्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सचिनच्या बॅटमधनं फटका पुन्हा एकदा फसलाय. हवेमध्ये चेंडू आणि अक्षय जाधव यांचा बाहुबली हात सोडणार नाही हा झेल. विकेट मिळाली. फलंदाज बाद. आता मात्र लाईन लागलंय. म्हणायचं झालं तर गाडी पटरीवरून खाली उतरले. DJ
जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून परमेश्वरावर विश्वास असणं ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. विकेट मिळाले, आता इथे गरज आहे पार्टनरशिपची. 3 विकेट गेल्यात आणि 2 धावा या स्कोर काढावं लागल्यात. म्हणून म्हटलं ना की ज्या संघाला अगदी सुरुवात मिळाली, जर जिथून सामना अगदी आपण एक हलक्या रीतीने जिंकताय किंवा एक मोठ्या फरकाने जिंकताय ना, त्याचाच हा एक कॉन्फिडन्स आहे. या अगोदर एका धावेने अगदी संघ विजयी झाला होता, त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा संघ. म्हणून त्या एका धावेचं महत्व कळलं, ठेच लागली आणि आता खऱ्या अर्थाने अक्कल घेतली आणि या मॅच मध्ये परिपूर्ण हे डॉमिनेशन प्रस्थापित होत असताना नव्याने बॅटर मिस्टर दौलत तरे, स्ट्राईक एंडला फलंदाज. यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये वळाला. हेच आहे महत्व कुणाल गवारी याचं या संघामध्ये. या अगोदर अगदी प्लेइंग 11 नव्हता, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये त्याचं हे चालणं संघाच्या हिताकरिता पाहायला मिळतंय. अप्रतिम फलंदाजी आणि त्यामध्ये अगदी पाहू शकाल गोलंदाजाने अगदी भर टाकले. सुंदर पद्धतीचे हे अनालायसिस पाहू शकाल. तिखट कंजूस मारे 2 या धावसंख्येवर 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहत आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. चला प्लीज फास्ट खेळा विनंती करतोय. लक्षात असू द्या सेकंड इनिंग मध्ये आपणासच फलंदाजी करायची आहे. म्हणून जर उजेडामध्ये हा सामना फिनिश झाला तर दोन्ही संघांना अगदी समान न्याय मिळणार आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत 2 या अंकांवर 2 रन्स ऑन अ कार्ड. इथून गोलंदाजी ट्रॅकवर या स्पेल मध्ये मिस्टर अमित टोकरे या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. आता ही गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळली जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून संदीपजी घोषे असतील, विद्यमान माजी उपसरपंच उसगाव सूरजजी कोटावले असतील, अनिकेत कामनकर असतील, पुलसुक वांगड असतील, मयुरजी मते असतील, अजय सातवे असतील, दयानंद लोंढे, दीपकजी भोईर असतील, किरणजी बळवी असतील, रक्षक पाटील असतील, दयानंद वाडन असतील, रोहित तांबडे असतील, किरण फलते असतील, गणेश गायकर असतील, निलेशजी गायकर असतील, मनीष गायकर असतील, मनीष भोयालजी असतील, रणजितजी कडव असतील, आकाशजी भोईर असतील. हे सर्व आयोजक करते आपण पाहत आहे. त्यांची ही मेहनत मागील 1 महिन्यांपासून ही तयारीची सुरुवात आपली पाहायला मिळाली. म्हणून म्हटलं की जेवढा वेळ आपल्या घराला दिला नाही तेवढा वेळ या मैदानाला दिला आणि चांगलं असं मैदान तयार केलंय. फटका सुंदर आहे, समोरच्या दिशेने सजवलाय. बाउन्सने चेंडूला कलेक्शन केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं लॉंग ऑफ रिजन मध्ये. आता दुसऱ्या धावेकरिता हा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरीतीने कंप्लीट होईल. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते. सूरज कोटावले काय जबरदस्त पद्धतीने त्याचा सुद्धा परफॉर्मन्स वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा झळाळताना अगदी तो सुद्धा पाहायला मिळेल. अनिकेत कामनकर याची सुद्धा वर्डी लागले. यंदाच्या 5व्या सीझन मध्ये काहीतरी वेगळं पण लाईव्ह ऑक्शन झालं. भरगच्च आपण पाहू शकाल नंदनवन रिसॉर्ट मध्ये प्रत्येक ग्रामीण भागातील खेळाडूंना एक सुरुवात मिळाली. हीच खरी अगदी एक पहिचान निर्माण करण्याची संधी आहे. एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर जर खेळायचं असेल आपल्या खेळाची गुणवत्ता तिथूनच अगदी ही सुरुवात होईल. एका मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी झळाळताना ते सुद्धा पाहायला मिळणार आहेत. डॉट बॉल येईल. स्कोर कार्ड आतापर्यंत 4 या अंकांवर 4 रन्स ऑन कार्ड. हलक्याच्या हाताने टॅप केलं जाते. सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. एकाच रुळावर आता 2 गाड्या धावल्यात. अवती भवती कुठेही कोणीही नाहीये. रेड सिग्नल पाहायला मिळालं. क्रॉसिंगचा नियम इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता इथे फलंदाज कुठला बाद होईल? यस इट इज मिस्टर दौलत तरे याला बाद व्हावं लागेल. महत्वाची विकेट आहे. ऑलरेडी धावा बनत नाही आहेत आणि त्यामध्ये म्हणायचं झालं तर दुष्काळामध्ये हा बनलाय 13वा महिना. चार या अंकांवर हे धावफलक जाग्यावर स्थिर आहे. जाग्यावर स्तब्ध. म्हणायचं झालं तर रेड सिग्नल हे धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पे, नियंत्रण. समोरच्या दिशेने खेळलाय. बॅक टू द बॉलर. सरळ रिजन मध्ये लॉंग स्टॉप रिजनला लॉंग पूर्ण क्षेत्ररक्षक पुढे येतोय. आता मात्र बॉडी लँग्वेज परिपूर्ण पॉझिटिव्ह आहे. अक्षयला आपण पाहू शकाल. रोहित याला आपण पाहत आहे. तदनंतर मागील सामन्यामध्ये संजय याची खेळी काय अप्रतिम. विसरून चालायचं नाहीये. म्हणूनच मी म्हणतोय ना की 2011 मध्ये भारत जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन ठरला, MS धोनीने जरी 96 धावेंची पारी खेळली तरी सुद्धा त्या अगोदर सचिन, रमेश तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांची चांगली सुरुवात. त्यानंतर विसरून चालायचं नाहीये. 2 वेळा मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिला. युवराज सिंग 6 सेटिंग मशीन गणला गेला. 2007 मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 आलेले ते षटकार स्टुअर्ट ब्रॉडच्या अगेन्स्ट आतापर्यंत स्मरणात आहेत. पण प्रत्येकाची एक वेगवेगळी ओळख आहे. स्वतःने छाप सोडले. तदनंतर अगदी पाहायचं झालं तर 2024 मध्ये सुद्धा जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा,
विराट कोहली काय जबरदस्त अनालायसिस प्रत्येकाची पाहायला मिळाले. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अगदी पुन्हा एकदा रिले झेल. आज सांघिक कामगिरी योग्य आहे. आज शिमग्याचा दिवस, शिमग्याच्या या दिवसामध्ये हर्ष उल्हासित करणारा हा क्षण गीत येईल आणि अगदी मैदानाच्या दिशेने विकेट मिळाले. फलंदाज बाद. स्कोर कार्ड बरोबर एकंदरीत आहे 5 या अंकांवर. आतापर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की रविवारच्या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये लहान मुलांकरिता आईस्क्रीमचं वाटप या ठिकाणी होणार आहे. आदरणीय सन्माननीय जगदीशजी धुडी साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे साथी मित्र साहेबांजी शहा, दुसरी दुनियातील राजा माणसं, त्यांच्या शुभ माध्यमातून आधी आईस्क्रीमचं वाटप हे सुद्धा केलं जाईल. 5 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. रविवारच्या ग्रँड फिनालेमध्ये अगदी आपण पाहू शकाल आणि काहीतरी विशेषता असेल. नो डाऊट संदीपजी घोषे प्रयत्न करतील अजून काहीतरी वेगळं पण या स्पर्धेच्या माध्यमातून, जेणेकरून ही स्पर्धा सर्वांच्या स्मरणात अगदी राहणार आहे. म्हणून ही ती अगदी आपण पाहू शकाल सुरुवात आहे. ये तो ट्रेलर आहे, आने वाला पिक्चर बाकी. 5 या अंकांवर स्कोर कार्ड, 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर हे धावफलक आहे. संजय आहे या स्पेलमध्ये. फटका त्या पद्धतीने कन्व्हिन्सिंग नाही आहे, कारण की अगदी सुरुवातीचे फलंदाज परिपूर्ण फ्लॉप ठरले. सचिन एक धावेंवर बाद झाला, सुनील धांगडा डकवर बाद झाले, रवींद्र धांगडा डकवर बाद झाले. म्हणजे ते धांगडा ब्रदर्स आहेत ना, ते रीड की हड्डी आहेत या संघाची. आणि रीड की हड्डीने मात्र काम केलं नाही, परिपूर्ण निष्फळता ही अगदी स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल. म्हणून वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आता बघा, जे टेल एंडर्स मैदानाच्या दिशेने आलेत ना, एक चांगल्या चेंडूवर सुद्धा मोठा स्ट्रोक खेळू शकत नाहीयेत. तेच हे कारण आहे. हाच एक दबाव आहे विकेट गेल्यानंतर. आता धावांची ही कश्मकश सुरू झाले. या कश्मकश मध्ये अगदी जो स्कोर कार्ड आहे ना, तो 8 या अंकांवर आतापर्यंत ही गाडी परिपूर्ण म्हणायचं झालं तर सशाच्या गतीने जायचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये, परंतु कासवाच्या गतीने जात आहेत. डोंगराळ विभाग आहे समोरच्या दिशेने. उजव्या साईडने आपण पाहू शकाल तुंगारेश्वर पर्वतरांग, पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा डोंगर. आणि अगदी पाहायचं झालं तर या वातावरणामध्ये हे क्रिकेट आणि हे संध्याकाळचं सत्र. ऑन साईडला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग लेग रिझन वरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत पुढे येत आहेत, वन बाउन्सचे चेंडूचं कलेक्शन केलं जात आहे. तत्पूर्वी अगदी या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळत आहे. 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 2.3 चेंडूंचा खेळ इथे झालाय समाप्त. घड्याळामध्ये 6:06 झालेत आणि हा सामना सुद्धा आपण पाहू शकाल एक चांगल्या स्थितीमध्ये. मोठा फटका मारण्याचे प्रयत्न झालेत. खूप चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं पाहायला मिळालं. चेंडूची उचलून फेकी केली जाते आणि धावचीच्या रूपाने आणखी एक खेळाडू बाद होईल. धावेंच्या बाबतीमध्ये ही झाले कश्मकश, ही झाले परिक्रमा. विकेट मिळाली, फलंदाज बाद. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे. 11 या अंकांवर 11 रन्स ऑन अ कार्ड. 2 चेंडूंचा खेळ आता इथून शिल्लक असेल. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. काय गोलंदाजी राहिलाय, याला म्हणतात हिरा. जसा हिरा सोन्यावर लागल्यानंतर तो चमकतो ना, त्याच पद्धतीने संजय बरप याची गोलंदाजी झाली आजच्या दिवसामध्ये. अगदी आपण पाहू शकाल प्रत्येक खेळाडूने आपली एक ओळख निर्माण केली, त्यामध्ये संजय बरप हा सुद्धा आहे. आणि पुन्हा एकदा प्ले अँड मिस. काय गोलंदाजी. 11 या अंकांवर स्कोर कार्ड आणि तिथेच राहील. विजयी होण्याकरिता 12 धावेंचं लक्ष इथून समोर असेल. जे आतापर्यंत आपल्या संघाने स्ट्रगल केले ना, ते स्ट्रगल समाप्त करायचं असेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा या संघाला, तर इथून येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये बनवावे लागतील 12 धावा. लक्ष अगदी सोपं आहे, परंतु हे सोपं लक्ष कठीण केलं जाईल की काय हे सुद्धा पाहणं योग्य असेल. जास्त वेळ जाणार नाही, त्वरित क्षेत्ररक्षण लागेल आणि तदनंतर आपण मॅचला सुद्धा सुरुवात करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा साईड स्पोर्ट्स उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025.
भरते ठेवलाय आज स्फूर्तीच्या शहर स्वर्गीय पप्पू भरते ठेवलाय आज स्फूर्तीच्या शहर स्वर्गीय पप्पू भरते ठेवलाय आज स्फूर्तीच्या शहर स्वर्गीय पप्पू भरते ठेवलाय आज स्फूर्तीच्या शहर. चला दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्लीज मार्गास व्हा. जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष असू द्या कृपया विनंती करतोय. चला आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. अगदी इव्हिनिंग सेशन या इव्हिनिंग सेशन मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. 12 धावेंचं अगदी माफक असं लक्ष हे समोर आहे. जेवढं स्ट्रगल झालंय हे 34वे आयोजन आहे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आणि आज स्ट्रगल समाप्त करण्याचा हा एक मोका दौडून आलाय. इथून अगदी जी मेहनत झाली ना सकाळच्या 17 पासून ती खूप वाकडण्याजोगी म्हणून एक धाव ही खूप महत्वाची ठरले. आता या एका धावेंवर पूर्णपणे अगदी पाहू शकाल ड्रायव्हिंग सीटवर आहे कागदोपत्री स्ट्रॉंग झालाय. जयंबे घाटेकर संघ अगदी थोडासा अडचणीमध्ये पण मी म्हटलं ना की वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. म्हणून आपण सातत्याने म्हणतो की दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. चला सामन्याला सुरुवात करायची. पंचांचा सिग्नल आलाय कारण की पंचांना सुद्धा आज शिमगा त्या ठिकाणी साजरा करायचा आहे. गणेश धावडे खूप पारुल मार्गे जावं लागेल. लेफ्ट हँड बॅटर रोहित आहे तर एक एंडने मिस्टर अश्विन याला आपण पाहताय. पहिला चेंडूवर विकेटचा पतन यस इट इज फलंदाज बाद महत्वाचा धक्का. अगदी पहिल्या इनिंगची सुरुवात सुद्धा आपण पाहू शकलात विकेटने झाली होती पहिल्या सिंगल धावेनंतर आणि या षटकामध्ये आपण पाहू शकाल रवींद्र याने स्ट्राइक मात्र केले. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन फलंदाज बाद. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर एकही धाव लागली नाही. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. गावदेवी भोयपाडा संपूर्ण अगदी सहकारी या मॅचला अगदी आपण पाहू शकाल लाईव्ह पाहत आहेत आणि आज शिमग्याची तयारी त्यांच्या सुद्धा माध्यमातून केली जात आहे. त्या सर्वांचं स्वागत असेल. 12 धावेंचं जरी सुद्धा लक्ष असलं ना तरी सुद्धा माफक म्हणून चालायचं नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला या धावा परिपूर्ण करायच्या आहेत. ओहो आणखी एक विकेट ही धुक धुक काय गोलंदाजी झाले. पहिल्या 2 चेंडूवर 2 महत्वाचे धक्के विकेट मिळाली फलंदाज बाद. तर लगातार 2 चेंडूंमध्ये हे 2 विकेट आले. जर आणखी एक विकेट येतोय ना तर जगदीशजी धोडी साहेबांकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने संजय. पहा हीच आहे क्रिकेटची परिक्रमा. म्हणून आपण सातत्याने क्रिकेटला सुख आणि दुःख या 2 गोष्टींमध्ये तोलतो आणि अगदी इथून असं वाटलं की 12 धाव्यांचं लक्ष आहे ना आता हे 12 धाव्यांचं लक्ष आसानीने मात्र कंप्लीट होईल. परंतु न इथून अगदी रवींद्र सुद्धा म्हणतोय की या धावा करण्याकरिता तुम्हाला सुद्धा मेहनत ही तेवढीच करावी लागेल. पण प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावर खूप महत्वाची आहे. आता इथून विकेट गेल्यात लागोपाठ. आता विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाले. ऑन द राईज प्ले अँड मिस अगदी चेंडू सरळ निघून गेला एसटी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. खूप सुंदर पद्धतीने आजचा दिवस सुरुवात अगदी पाहायला मिळाली. 10:10 उद्घाटन समारंभ अगदी दिमागदार पद्धतीने पार पडला. रामभाऊ वारणा यांना सुद्धा पण पाहिलं. त्यानंतर संदीपजी घोषे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. उलटा चेंडू ऑन साइडला बुडवला गेले. क्षेत्ररक्षक आहे डेंजर झोन कडे संजय परब. हो ही दुकदुक धावेंच्या बाबतीमध्ये अगदी ही दुकदुक जी तिगडी आतापर्यंत चालली होती ना त्या तिगडीला केले बाहेर. म्हणून क्रिकेटच्या पटलावर काही अशक्य नाही. जर आपण ठाणलं ना तर एक धाव सुद्धा डिपेंड होऊ शकते. लागोपाठ विकेटचा सिलसिला. ये रे माझ्या मागल्या विकेट मिळाली फलंदाज बाद. प्रेमासाठी मी काय पण करायला
क्या बात आहे, याला म्हणतात परिपूर्ण मॅच मध्ये राहणं, एक एक धावेकरिता संघर्ष करायला लावणं आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये हा संघर्ष पाहायला मिळतोय अगदी दिमागदार पद्धतीने. नितीनजी बागे या ठिकाणी उपस्थित झालेत. गुड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करिता जी बायसायकल आपण पाहू शकाल, हे गुड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. एकही धाव आतापर्यंत गेली नाहीये आणि 2 विकेट गेल्यात, 1 धावची स्वरूपाने आहे, म्हणजे त्यामध्ये 3 विकेट. जागा पडून खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी आपण पाहू शकाल वाईटचा इशारा. यावेळेस पंचांच्या माध्यमातून 1 अतिरिक्त धाबी स्कोर कार्डवर. म्हणून म्हटलं की यंदाच्या अंगामध्ये 6 चेंडूंमध्ये 2 धावा सुद्धा डिपेंड झाल्यात, 9 चेंडूंमध्ये 4 धावा सुद्धा डिपेंड झाल्यात. बस या दिवशी क्रीडोत्सवामध्ये काही अशक्य नाही. सॉफ्ट हँड खेळलाय पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्ररक्षक, परंतु ओहो चुकी घडली. चुकी घटित होत असताना सुनील कडनं यावेळेस ही चुकी होते. म्हणून मी म्हटलं की प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. जपून जपून चाल रे, पुढे धोका आहे आणि हा धोका पत्करत असताना अगदी हे सिंगल येते आणि धावफलक 2 अंकांवर 2 रन्स ऑन अ कार्ड. जर ही मॅच बॉन झाले तर महेंद्र गरेल विद्यमान वसई आदिवासी क्रीडोत्सवाचे सचिव यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा या संघाकरिता. ऑन साइडला एकच मारला, परंतु तगडा मारला. वड स्ट्राइक, 6 धावा, परिपूर्ण प्रेशर. आता झाले रिलीज, षटकार. थँक्यू. या प्रेक्षकांनी जर झेल घेतला असेल तर आपण या 100 रुपयांचं कॅश प्राइज आपला दिलं जाईल. नितीनजी बागे यांनी झेल घेतलाय, सो या नितीनजी बागे आपण विनंती करतोय 100 रुपयांचं कॅश प्राइज जगदीशजी धोडी साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाईल. स्पर्धक कुठलाही असो परंतु अगदी प्रेक्षक आहेत आणि नितीनजी बागे यांच्या माध्यमातून सुंदर अशी बायसायकल आपल्याला प्राप्त झालाय. स्कोर कार्ड 8 या अंकांवर 4 धावींची आवश्यकता आहे. आता इथून जे शेवटच्या चेंडूवर षटकार आला ना, त्याने परिपूर्ण अगदी प्रेशर होतं ते रिलीज झालं. अश्विन आला आणि अश्विनाने म्हटलं की प्रेशर आहे, हे घ्या मी रिलीज करून देतोय. एक मोठा फटका आला. म्हणायचं झालं तर डोकीदुखी झाडी होती आणि सारोडॉन गोलीच घेतली त्या दिशेने. मयूर मध्ये म्हणतात की झेंडूबाम चोलला, कारण की प्रेशर आलं होतं. आतापर्यंत डोकीदुखी वाढत होती. 8 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. रविवारच्या दिवसामध्ये आईस्क्रीमचं वाटप हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जगदीशजी धोडी आणि साहेबांजी शहा यांच्या माध्यमातून लहान मुलांकरिता आईस्क्रीमचं वाटप हे सुद्धा केलं जाईल. ऑन साईडला खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक आहे. ग्राउंडेडली स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर. क्रिकेट छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं होत असतं हे नेहमीच आपण पाहिलंय. कारण की ज्या दिशेने जर क्षेत्ररक्षण योग्य झालं असतं, त्या सिंगल जर थांबल्या असत्या तर आणखी प्रेशर आलं असतं. परंतु सिंगल सोडल्या, तिथून एक षटकार आला. खूप चांगला स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि परिपूर्ण या मॅच मध्ये आता फ्रंट लाईनवर आहे त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा हा संघ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथून बॅकलिपला हलकस वर ठेवलं होतं परंतु प्ले अँड मिस होत असताना अजून सुद्धा 3 धावींची आवश्यकता आहे. अजून सुद्धा बरेच चेंडू अगदी शिल्लक आहेत. येणारे 10 चेंडू आणि जवळजवळ 3 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. ऑन साइडला खेळला फटकाबेमध्ये झेल घेण्याची संधी, त्या दिशेने दौलत तरे होते परंतु झेल कन्वर्ट करू शकले नाहीत. आता दुसऱ्या धावेकरिता वळालेत आणि स्कोर इज लेवल नाव. आतापर्यंतचा जो स्ट्रगल झाला, गावामध्ये जेव्हा आपण जातो प्रत्येक मॅच खेळल्यानंतर, तेव्हा अगदी गावकरी विचारत असेल की काय झालं आजच्या मॅच मध्ये, आजच्या दिवसामध्ये. कधी कधी असं होतं ना की अगदी आपण नाखुश होतो, परंतु अगदी क्रिकेटचे हे सोप्स आहेत, उम्मीद पे दुनिया कायम. आणि आज ताठ मानेने अगदी गावामध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा जाईल की जयंबे घाटेकर. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये मात्र हे चित्र स्पष्ट होणार आहे, कारण की 1 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हे या स्पर्धेचा नियम आहे. आणि जे स्ट्रगल होतं ते समाप्त होण्याच्या मार्गावर, परंतु अजून सुद्धा वेट करावं लागेल. एकाच वेळावर पुन्हा एकदा 2 गाड्या धावल्यात. क्रॉसिंग झालं परंतु त्या दिशेने कमी पडली ही धाव, परंतु अश्विनाचं कौतुक करावं लागेल. एक एंडने चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आला होता आणि दुसऱ्या एंडने अगदी फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. किरण किरण किरण
सुनील अगदी आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर आणि हा विजय स्ट्रोक जो स्ट्रगल होता तो झालाय समाप्त. आज ताठ मानेने जातील त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा हा संघ गावामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. होळीच्या या शुभ मुहूर्तावर हे शुभ गिफ्ट दिले आपल्या संघाला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वाजाव. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच असेल या मॅच मध्ये ज्यांनी बहादार गोलंदाजी पुन्हा एकदा केली. पहिल्या स्पेल मध्ये कुणाल याने 3 महत्वाचे